चटपटीत पण हेल्दी हवा आहे, मग ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। ही डिश माझ्या मुलांची फार फेवरेट आहे। जनरली पनीर काटे रोलमध्ये मैद्याचा वापर केला जातो। इथे मात्र मी रव्यापासून हे रोल बनवणार आहे। यासाठी रवा आपण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। इथे मी 2 कप रवा आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घेऊन हे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे। बारीक केलेला रवा एका ताटामध्ये काढून आपण हे पीठ मळून घेऊया। यामध्ये चवीपुरते मीठ आणि 1 चमचाभर तूप घालून घ्यायचे आहे। तूप घातल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि यानंतर थोडे थोडे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे। रवा असल्यामुळे आपल्याला पीठ भिजवताना पाणी जरा जास्त लागणार आहे। हे पीठ आपल्याला थोडे घट्टच भिजवून घ्यायचे आहे। माझे पीठ भिजवून झालेले आहे। याला आपण अर्धा तास झाकून ठेवायचे आहे। पीठ भिजेपर्यंत आपण पनीर मॅरिनेट करून घेऊया। इथे मी पाव किलो पनीर बारीक तुकडे करून घेतलेले आहे। मॅरिनेशनसाठी 2 मोठे चमचे दही, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा लिंबाचा रस, अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला। थोडी कसुरी मेथी हाताने क्रश करून यामध्ये टाकायची आहे आणि शेवटी चवीपुरते मीठ घालून हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे पनीर अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया। आता पनीरच्या भाजीसाठी शिमला मिरची आणि कांदा आपल्याला उभे बारीक चिरून घ्यायचे आहेत। आता कढईमध्ये 1 चमचाभर तेल टाकून त्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा आणि शिमला मिरची एकत्र टाकून 1-2 मिनिटभर फ्राय करून घेऊया। शिमला मिरची आणि कांदा यांचा क्रंच आपल्याला हवा असल्यामुळे आपण हे सर्व फास्ट गॅसवरच करणार आहोत। आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले पनीर टाकून हे 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित शिजवून घेऊया। यामध्ये थोडा स्पाइस ॲड करण्यासाठी मी 2 चमचे शेजवान चटणी घालत आहे। आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे। तोपर्यंत आपले पीठ भिजलेले असेल। आपण आता याची चपाती लाटून घेऊ। रवा असल्यामुळे आपल्याला ही चपाती लाटायला थोडा त्रास होणार आहे। इथे आपण रोलसाठी लच्छा पराठा बनवून घेणार आहे। यामुळे चपाती लाटल्यावर यावर मी तेल घालून ते व्यवस्थित पसरवून घेणार आहे। इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता। यानंतर याच्या मी व्यवस्थित घड्या घालून घेते। व्हिडिओत दाखवले आहे त्याप्रमाणे तुम्हाला चपातीच्या घड्या घालायच्या आहेत आणि याचा रोल बनवून पुन्हा आपण ही चपाती व्यवस्थित लाटून घेऊया। हा रोल तुम्हाला शक्य आहे तितका पातळ लाटून घ्या, त्यामुळे आपला रोल मस्त क्रिस्पी क्रंची असा बनतो। आता आपल्याला ही चपाती व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला तेल लावून चपाती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता रेसिपीची शेवटची स्टेप म्हणजे आपल्याला हा रॅप बनवून घ्यायचा आहे। यासाठी मी चपातीला व्यवस्थित सॉस पसरवून घेणार आहे। यानंतर यावर मी तंदुरी मेयोनीज स्प्रेड करून घेतलेले आहे। इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही सॉस लावू शकता। आता आपण तयार केलेली भाजी याच्या मधोमध पसरवून घेऊया। आता यावर अगदी बारीक कापलेला कांदा आणि थोडी हिरवी कांद्याची पात आपण पसरवून घेऊया। आता हा रोल आपण स्ट्रीट स्टाईलप्रमाणे रॅप करून घेऊया। यासाठी मी सिल्वर फॉईलचा यूज करणार आहे। अशा प्रकारे आपण मुलांसाठी चटपटीत पण हेल्दी असे पनीर रोल करू शकतो। यामुळे मुलंही खुश आणि आपणही खुश। अशा टेस्टी आणि हेल्दी रेसिपींसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू।